लाडकीनं केली लाडकीची फसवणूक। सरकारी लाडक्यांकडून तिजोरीची लूट। बोगस लाडकींकडून वसुली होणार। महायुती सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची छाननी सुरू झाली आहे। या एकेका चाळणीत तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी वगळण्यात आल्या आहेत। मात्र हे कमी होतं की काय, आता चक्क सरकारी नोकरदार लाडक्या बहिणींनीच खऱ्या लाडक्या बहिणींच्या निधीवर डल्ला मारल्याचं समोर आलंय। राज्यात तब्बल 2652 सरकारी नोकरदार लाडक्या बहिणींनी तिजोरीची लूट केल्याचं उघड झालंय। त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय। तर लाडकीवर नाही तर अर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी विरोधकांनी केली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी मात्र बोगस लाडकीवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। सरकारने त्यावेळेस मताच्या लालसेपोटी कोणतंही या योजनेमध्ये क्रायटेरिया लावले नाही। सरसकट सगळ्यांना पैसे पाठवले। खरं तर सरकारने याचे क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेले आहे आणि ज्या ठिकाणी असे क्रायटेरिया डावलून ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे दिले असतील, ज्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून एक कपात केली पाहिजे। लाडक्या बहिणीला धक्का लावता कामा नये। गोरगरीब महिलेला एक 1500 रुपयाच्या माध्यमातून कसं अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून मिळेल ह्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि ते दिलं। परंतु ते करत असताना जर ह्या संधीसाधू काही महिला असतील तर फक्त त्यांच्याकडनं जे पैसे किंवा अनुदान राज्य शासनानं घेतलेलं आहे ते तर परत घ्यावंच, परंतु अशी जर कुणी चुका करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करावी ह्या मताचा मी आहे। सरकारी नोकरी असेल तर लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरणार असा नियम आहे। मात्र हा नियम धाब्यावर बसवून सरकारी नोकरदार लाडक्यांनी सरकारी तिजोरीतील 3,58,00,000 रुपये लाटले। मात्र हा हेराफेरीचा प्रकार कसा उघड झालाय पाहूयात। 1,60,000 सरकारी कर्मचाऱ्यांच्या UIDची तपासणी। तपासणीतून 2,652 बोगस लाडक्यांची पोलखोल। वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश। 8,85,000 महिलांकडून 2 योजनांचा लाभ। आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची तपासणी होणार। हजारोंचा सरकारी पगार असतानाही या सरकारी लाडक्यांना 1,500ची हाव सुटलेली नाहीये। त्यामुळे 1,500साठी हपापलेल्या सरकारी लाडक्यांकडून सरकार वसुली करणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मात्र ज्यांनी या कागदपत्रांची डोळे झाकून पडताळणी केली त्यांच्यावरच्या कारवाईचं काय, हाच सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।